नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 2 जुलै आणि आपल्या व्हिडिओ एडिटिंगचा काम ऑलमोस्ट डन झालं आहे. बट त्याला रेंडर व्हायला आणि त्याला अपलोड व्हायला बऱ्यापैकी टाईम लागू शकतो. मला वाटते जवळजवळ 2 ते 3 तास तरी लागतील. म्हणजे कंटिन्यू तेवढा PC चालू ठेवायला लागेल. आणि माझ्या गाडीचा एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे गाडीचा हेडलाईटचं लोअर बीम आहे ना, तो चालत नाही, हायर बीम चालतो आहे. पण ते रात्रीचं काही दिसतच नाही, डायरेक्ट आकाशावरती फोकस जातो. आकाशावरती म्हणजे झाडांवरती फोकस जाते, त्याचा उपयोगच नाही त्या हेडलाईटचा. तर मी विचार करतो आहे ना की आज जाऊन आहे ना तो पहिले हेडलाईटचं काम करून घेतो. पण प्रॉब्लेम असा आहे यार, HM मोटर्सची सर्व्हिस काय बोलणार की एवढूशा कामाला लई टाईम लावतात ते. तर आता बघू काय सीन होतं, बघूया चला. तर आता आपला व्हिडिओ रेंडर होतो आहे. 10% झाला आहे रेंडर. रिअल टाईम FPS 40 खूप कमी आहे ॲक्च्युअलमध्ये, आणि 30 ते 50 मिनटाचा टाईम लागणार आहे रेंडर होण्याला. तर मित्रांनो, व्हिडिओची साईज जी आहे ना ती 110 GB आहे आणि हिला अपलोड व्हायला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागणार आहेत. तर 4K 60 FPS मध्ये जवळपास 29 मिनटाची व्हिडिओ आहे. तर एवढा टाईम लागले तिला, एवढी मोठी फाईल बनली आहे व्हिडिओची. आता जर बघायला गेलं तर किती दाखवतो आहे, 24% अपलोडेड आहे. आणि माझ्या इंटरनेट स्पीडच्या अनुसार ते 2.5 ते 3 तास तर घेणारच आहेत. तर मी काय करतो आहे की PCला चालूच ठेवतो आहे आणि आपली बाहेरची कामं आहेत ती करून घ्यायची आहेत. सगळ्यात पहिले तर खिडकी लावून घ्या, कारण कधी पण पाऊस येतो, हे पूर्ण एवढा कट्टा भिजतो. स्क्रीन ऑफ करू शकतो, पण राहू दे स्क्रीन, काय हरकत नाही. तर आता मला जायचं आहे मॅकॅनिककडे पप्पांची गाडी घेऊन, कारण पप्पांची गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, ती चालू नाही होत आहे. तर एक चावी त्यांच्याकडे आहे आणि ही चावी आहे बघा, ही तलवारसारखी. आता ह्या चावीने आपण गाडीला बघू, चालू झाली तर ठीक आहे, नाही तर मग धक्का मारून घेऊन जाऊ मॅकॅनिककडे. सगळ्यात मेन म्हणजे गाडीचं टायर आहे पंक्चर, आणि गाडी स्टार्ट झाली आहे पण टायर पंक्चर आहे. तर पहिले पंक्चर काढून घेतो, बघूया किती पंक्चर आहेत गाडीला. तर पप्पांच्या गाडीचं स्विचचं काम होतं, तो हा नवीन स्विच टाकला. आणि एक पंक्चर होता, आणि हा एक वॉल टाकला इथे. कुठे गेला रे, गोल्डन कलरचं आहे बस. अजून एक काम होतं यांचं, हे टाकायचं होतं कवर. पण पप्पा बोलले की तू तुझी कामं करून घे, कवर मी नंतर टाकतो. चला आता घरी जायचं. आता स्प्लेंडर उचलायची, स्प्लेंडरचं काम करायचं आहे. ओय, तर मित्रांनो आता टाईम झाला आहे 12:30, आणि मला वाटत नाही आता काय उपयोग आहे पनवेलला जाऊन, कारण जर लवकर गेलो असतो तर मे बी सर्व्हिसिंग प्लस हेडलाईटचं काम झालं असतं. पण मला लवकर सर्व्हिसिंग नाही करायची, कारण ऑलरेडी केलेली आहे. आणि ते लोक बोलतात की सर्व्हिसिंगचा टाईम झाला आहे, सर्व्हिसिंग करा. बाई, प्रत्येक महिन्याला सर्व्हिसिंग करतो मी, ते जाऊ दे गेलं खड्ड्यात. मी हे बोलत होतो की आहे ना, मी इथे एक लोकल शॉप आहे कामोठ्यामध्ये जवळपास, तिथे आधी मी गाडी सर्व्हिसिंग करायचो, आणि तिथे प्रॉपर काय झालं वगैरे ना तर पटकन जाऊ शकतो. तर मी विचार करतोय की गाडीचा कवर आणि गाडीची हेडलाईट, आणि इवन पप्पांची डिओ आहे ना, त्याचा पण गाडीचा हँडल आहे ना, हँडलचा कवर तिथूनच घेतो. म्हणजे काय टेन्शन नाही, काय झालं बिलं तर फटकन जाऊ शकतो. ते दुनियाभरचं कुठे लांब जायचं आहे यायला चगा. तर मित्रांनो, मी गाडीची हेडलाईट जी केली ती चेंज केली आहे. व्हाईट कलरची हेडलाईट आहे, कॉस्ट पडली 750 रुपये. नंतर मग हे स्विच प्रोटेक्टेड हे लावलेत, आणि जो स्विच आहे तो ऑन ऑफ बटन आहे. याला काही लावायचा ऑप्शन नव्हता म्हणून याला असंच ठेवलं. आणि पप्पांच्या गाडीसाठी हँडल कवर. आणि आता मी चाललो घरी. हे बिल आहे, ह्याच्यामध्ये हा एन्व्हलप, आणि हा एन्व्हलप व्हाईट कलरचा, आणि बिल आहे. बाई, कस्टमर केअरचा मोबाईल नंबर नाही लिहिला आहे. व्हॉट द हेल, का बाबा? अरे तुमच्या एवढ्या ब्रँच आहेत, तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या ब्रँचेसचे नाव लिहिले आहेत. बाई, कस्टमर केअरचा नंबर तर कोपऱ्या बिपऱ्यामध्ये तुम्हाला चिपकवता नाही आला. याला तर हा गुगल करायला लागेल. तर जो प्रोडक्ट घेतला आहे ना इथून, तर त्याचा आहे ना डेमो पाहिजे. आणि कसं आहे की
डेमो आजच पाहिजे, जेणेकरून तो प्रोडक्ट यूज करायला प्रॉब्लेम नको व्हायला. पण या लोकांनी भाई मोबाईल नंबरच प्रिंट नाही केला. एक नंबरचा फालतू आहे, फालतू. वेगळंच काहीतरी DI काय ज्वेलर्स फलाना ढिमकाना. यार आता म्हणजे यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर परत कामोठ्यामध्ये जा. गेला तेल लावत मोर दे. जेव्हा यायचं तेव्हा या, नाही तर गेला खड्ड्यात. फालतू. आपली जवळजवळ सगळे कामं झाली आहेत, पण अजूनपर्यंत व्हिडिओ अपलोड झाला नाही आहे. 69% व्हिडिओ अपलोडेड, 1 hour 32 minutes स्टील लेफ्ट. समजू शकताय किती मोठी फाईल साईज बनते 4K मध्ये. एनिवेज आपण दुसरं काय काम आहे बघूया. नंतरचं शेड्यूल काय फिक्स तर नाही आहे, बघू काय होतंय. बघा मित्रांनो, कालच्या व्लॉगचा डाटा आता मी याने डिलीट करतोय बघा, कारण आपला काम झालं आहे. बघा किती GBचा आहे. $53 GB. डन. एवढा मोठा होता. हे फक्त रेकॉर्डेड फाईल्स होत्या आणि अपलोड फाईल 110 GB. फायनली 3:51 आपला कालचा व्लॉग अपलोड झाला आहे. म्हणजे तुम्हाला तो आज दिसेल. थंबनेल चेंज करायला लागेल. थांबा करतो फटाफट. काय टाकू थंबनेलला? थंबनेलला असं फनी टाईपमध्ये तर बरंच काही आहे टाकण्यासारखं. काय टाकू? बाईकचा फोटो टाकू. तो बाईक थंबनेलसाठी बाईकचा फोटो बेस्ट आहे. बघा इथे ऑप्शन येतात ना, तर मग कुठलं टाकू? डोंगराचा फोटो नाही घेतला काय मी? चला बाईकचाच ठेवतो. हां, बाईकचा ठेवला थंबनेल. नाही यार, पण डोंगराचा ठेवायला पाहिजे ना. नाही जाऊ दे. थंबनेल काय ठेवायचं कधी कधी ते पण खूप मोठा प्रश्न पडतो. स्टँडर्ड HD आणि 4K. चला डन. आता इथे रिफ्रेश केलं ना की आपला तो बाईकचा थंबनेल दिसून जाईल. आली बाईक. चला. सिडकोचा टॅक्स काय फिजिकली फॉर्ममध्ये असं काही आलं नाही आहे, पण तरी पण मी ऑनलाईन भरून टाकलं आहे. जवळपास 20,440चं काहीतरी बिल आहे. ते कधी ना कधी तर भरायचंच आहे, नाहीतर काय होईल माहिती आहे. हां, तर नंतर होईल टॅक्स वगैरे लागतील ना. अरे यार इथे आता काय, आता रात्र झाली आहे. आता झोपाची तयारी. रात्र म्हणजे वाजले किती? 1 मिनिट. 11 वाजलेत. 11 दिसतोय? विजिबल होतोय? नाही, 11:15 वाजलेत. चला, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटू. बाय बाय.